नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नव्या आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. बघा सकाळीच बघू शकता, सकाळीच पहिला टप्पा व 25 जिल्हे व 5 बँका बघू शकता. सकाळीच पहिला टप्पा व 25 जिल्हे व 5 बँकात जे 5,000 रुपये बघा 5,000 रुपये सोडण्यात आलेले आहेत. तुम्ही म्हणसाल 5,000 रुपये कशाचे? तर बघा मे व जून हप्ता एकत्र बघू शकता. मे व जून हप्ता एकत्र ते 2100 प्लस 2142 रुपये व गॅसचे 800 रुपये बघा. गॅसचे 800 रुपये तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत वितरित करण्यात आलेले बघा. बघू शकता 4 5 6 बघू शकता 4 5 6 3 दिवस 11 हप्ता बघू शकता. 3 दिवस 11 हप्ता महिलांच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे, करण्यास सुरुवात झालेली आहे. आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलेले आहे बघा. त्यांनी काय सांगितलं? येताच पैसे काढून घ्या बघा, येताच पैसे काढून घ्या. हा हप्ता 5,000 रुपये बघू शकता. 5,000 रुपये 42 रुपये प्लस दोन्ही हप्ते मिळून 42 रुपये 2100 प्लस 2100 व जे 800 रुपये आहे गॅसचे बघा. गॅसचे 800 रुपये तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत हा हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे बघा. लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे त्यांना अशा योजनांची आणि माहिती मिळत नाही. तुम्ही ही चूक करू नका, तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघू शकता त्याच्यानंतर बघा लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे बघू शकता. एकनाथ शिंदे साहेबांनी ही माहिती दिली बघा. कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम बघा, कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम हा हप्ता वाटपास सुरू झाले. त्याचप्रमाणे बघा मुंबई बघू शकता. मुंबईचे तुम्ही असाल व तुमचा जिल्हा कोणता आहे तेही आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा, कारण की कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवलं तर तुमच्या जिल्ह्याची बातमी आम्ही सविस्तरपणे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. बघू शकता त्याचप्रमाणे पुणे जिल्हा बघू शकता. पुणे जिल्हा त्याचप्रमाणे नागपूर बघा. नागपूर, ठाणे बघू शकता. ठाणे, पिंपरी चिंचवड बघा. पुण्यामधील पिंपरी चिंचवड. त्याचप्रमाणे नाशिक बघू शकता. नाशिक, कल्याण डोंबिवली बघा. कल्याण डोंबिवली बघू शकता. कल्याण डोंबिवलीचा हा हप्ता आजच बघा, आजच हा हप्ता डिक्लेअर झालेला आहे. आजच महिलांच्या बँक खात्यात हा हप्ता वितरित व्हायला सुरुवात झाली बघू शकता. सोलापूर, त्याचप्रमाणे कोल्हापूर बघू शकता. कोल्हापूर, अमरावती बघू शकता. अमरावती बघा. अमरावती त्याचप्रमाणे अहमदनगर बघा. अहिल्यादेवी नगर बघा. या जिल्ह्यात पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यांची लिस्ट समोर आलेली आहे. त्याचप्रमाणे बघू शकता जळगाव बघू शकता. जळगाव, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज नगर बघू शकता. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये जे 5,000 बघा. 5,000 बघू शकता. 5,000 रुपये पात्र महिलांच्या पात्र भगिनींच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत हा हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे बघा. त्याचप्रमाणे सांगली बघू शकता. सांगली, मिरज व कुपवड बघू शकता. सांगली, मिरज, कुपवड या जिल्ह्यात. त्याचप्रमाणे मालेगाव बघू शकता. मालेगाव तालुका. त्याचप्रमाणे नवी मुंबई बघू शकता. नवी मुंबई, पालघर बघू शकता. पालघर, नांदेड बघू शकता. नांदेड व धुळे बघा. धुळे आणि बघा आणि पालघर बघा. धुळे आणि पालघर बघू शकता बघा. एकनाथ शिंदे साहेब काय सांगतायत? आत्ताच पैसे सोडले बघा. आत्ताच पैसे सोडले आत्ताच. हीच बातमी त्यांनी सांगितली आहे बघा. महिलांच्या बघा कोणकोणत्या महिलांना ज्यांचं डीबीटी ऑन आहे बघा. डीबीटी बघा. डीबीटी ऑन आहे त्यांच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत हा निधी बघू शकता. हा निधी त्यांच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत हा निधी वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे बघा. त्यांच्या बँक खात्यात हा निधी वर्ग करण्यास राज्य शासनामार्फत सुरुवात झालेली आहे बघा. 5,000 रुपये बघा. 5,000 रुपये तुमच्या बँक खात्यात हा हप्ता लवकरात लवकर राज्य शासनामार्फत वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे बघा. हा हप्ता लगेच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे तुम्हाला डीबीटी बघा. डीबीटी ऑन आहे का बघा. डीबीटी ऑन आहे का लवकरात लवकर हे चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. जर डीबीटी ऑन असेल लगेच तुमच्या बँक खात्यात पात्र बहिणींच्या बँक खात्यात हा हप्ता वितरित करण्यात राज्य शासनाचा निधी हा वर्ग करणार आहे, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर हे चेक करायचं आहे बघा. अकाउंटची केवायसी बघा. केवायसी जर झाली नसेल तर डीबीटीमध्ये तुमचं जे पैसे आहेत बघा, जे तुमचे मानधन आहे ते लाडक्या बहिणींचं मानधन आहे ते मानधन तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत हा निधी वर्ग बघा. हा निधी वर्ग करता येत नाही, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे. जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुम्हाला बघा तो हप्ता आहे बघा 11 + 12 हप्ता व गॅसचे 800 रुपये बघा. व गॅसचे 800 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही. हा निधी तुमच्या वर्ग होणार नाही, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे. जर तुम्ही ही कामे केली नाही बघा, जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुम्हाला जो हप्ता आहे
जो 5,000 बघा 5,000 रुपये जो हप्ता आहे त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही व त्यासाठी तुम्हाला परतही हा हप्ता बँक खात्यात तुमच्या वितरित होणार नाही। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे। बघा बघा लाडकी बहीण योजना बघू शकता, लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे, बघा एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, बघा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यात आम्ही हा निधी वर्ग केलेला आहे। बघा एकनाथ शिंदे साहेब आहेत जे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा जो निधी आहे बघा आजचा निधी आहे जो आम्ही पात्र बहिणींच्या बँक खात्यात हा निधी वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे। बघा म्हणजे आता जे जिल्हे बघा ते बघा हे जिल्हे बघा त्याचप्रमाणे नाशिक, पुणे, ठाणे, नागपूर, पिंपरी चिंचवड, नाशिक, कल्याण, डोंबिवली तसेच सोलापूर, बघा सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, अहिल्यादेवीनगर, जळगाव, छत्रपती संभाजी महाराज नगर, मिरज, सांगली, कुपवड, मालेगाव, नवी मुंबई, पालघर, नांदेड, धुळे, अमरावती, पालघर, बघा इतक्या जिल्ह्यांचा समावेश ह्या हप्त्यामध्ये आज बघा आजच्या दिवशी या जिल्ह्यांचा समावेश या हप्त्यामध्ये झालेला आहे। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे पटकन करून घ्यायची आहे, कारण की जर हप्ता लेट झाला तर त्या तुम्ही स्वतः जबाबदार असाल, कारण की हा हप्ता लगेच राज्य शासनामार्फत वितरित होणार आहे। बघा एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। जर तुम्हाला अशाच योजनांचे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर लगेच आता चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की भेटत राहतात अशाच नवीन सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।